श्री गणेशाय नमः. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिका तीज व्रत केले जाते. हरतालिका तीजच्या व्रतात महिला भगवान शिव आणि माता पार्वती यांची विधिवत पूजा करतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात. वैवाहिक जीवनात आनंद आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत महत्त्वाचे मानले जाते. हरतालिका तीजचे व्रत केल्याने वैवाहिक जीवनात प्रेम टिकून राहते आणि नात्यांमधील कटुता दूर होऊ शकते असे मानले जाते. हरतालिका हे व्रत भारतभरात केले जाते. पार्वती मातेसारखा आपल्याला चांगला नवरा मिळावा म्हणून अनेक ठिकाणी कुमारिका मुली हे व्रत करतात. हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला केले जाते. या दिवशी उपवास करून गौरी आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तीची पूजा केली जाते. महाराष्ट्रात या व्रताला विशेष महत्त्व आहे. गणपतीच्या आधी म्हणजेच तृतीयेला हे व्रत केले जाते. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी 25 ऑगस्ट रोजी दुपारी 12:34 सुरू होत आहे, जी 26 ऑगस्ट रोजी दुपारी 1:54 वाजता समाप्त होत आहे. उदय तिथीनुसार हरतालिका व्रत 26 ऑगस्ट रोजी केले जाईल. यावेळी हरतालिका व्रतात 4 शुभ योग तयार होत आहेत, ज्यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखी वाढले आहे. हरतालिका व्रतात रवी योग, शुभ योग, साध्य योग असतील. तसेच या दिवशी गुरु आणि चंद्र एकमेकांपासून केंद्र भावात असतील. यामुळे गजकेशरी योग देखील तयार होत आहे. या शुभ योगामध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने सर्व सुख मिळते आणि वैवाहिक जीवन चांगले राहते. हरतालिका व्रताची पूजा विधी. प्रथम आपल्या इष्टदेवांना हळदी कुंकू वाहून देवापुढे विडा ठेवावा. विड्याची पाने 2, त्यावर 1 नाणे आणि 1 सुपारी ठेवून देवाला नमस्कार करावा. गुरुजींना व वडील मंडळींना नमस्कार करून आसनावर बसावे. त्यानंतर चौरंगावर अक्षता ठेवून त्यावर हरतालिकेच्या 2 मूर्ती ठेवून वाळूचे शिवलिंग तयार करावे. अन्यथा हरतालिका मूर्तीसोबत आणलेले शिवलिंग समोर ठेवले तरी चालतात. घरातील देवासमोर विडा ठेवून अक्षता व हळदी कुंकू वाहून नमस्कार करून प्रार्थना करावी. घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून पूजेचा प्रारंभ करावा. सुरुवातीला काही तांदूळ घेऊन त्यावर सुपारी ठेवावी आणि गणपती म्हणून त्यांचे आवाहन करून पंचोपचार पूजा करावी. चौरंग किंवा पाट मांडून केळीच्या खांबांनी 4ही बाजू सुशोभित कराव्यात. सुशोभित केलेल्या या चौरंगावर पार्वती आणि शंकराची स्थापना करून त्यांची षोडशोपचारे पूजा करावी. हरतालिका पूजा करताना सख्ये पार्वती, तुला जसा इच्छित वर मिळाला तसा आम्हाला मिळू दे, अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारची पत्री, फुले वाहावीत. पूजा करत असताना उमा महेश्वराचे ध्यान करावे. पूजा झाल्यावर माता पार्वती आणि महादेव यांना मनोभावे नमस्कार करावा. आरती करावी आणि प्रसादाचे वाटप करावे. हरतालिका उत्तर पूजा किंवा व्रताची सांगता. हरतालिका व्रतामध्ये दुसऱ्या दिवशी पहाटे उत्तर पूजा करावी. आचमन करून पंचोपचाराने पूजा करावी. दही भाताचा नैवेद्य दाखवून मग आरती करावी आणि अक्षता वाहाव्यात. त्यानंतर देवांचे विसर्जन करावे. हरतालिकेचे पारणे उत्तर पूजेच्या दिवशी करावे. हरतालिकेला उपवास पूजेसही हरतालिकेच्या कहाणीचे विशेष महत्त्व आहे. पूजा जरी करता आली नाही तरी कहाणी जरूर श्रवण पठण करावे. हरतालिका व्रताची कथा. एके दिवशी ईश्वर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीनं शंकरांना विचारलं, महाराज, सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं? श्रम थोडं आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा, आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्याईनं तू मला प्राप्त झालीस. ते ऐक. हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू केलंस ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं
म्हणून मोठं तप केलंस. 64 वर्ष तर झाडाची पिकलेली पाने खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊनही तिन्ही दुःख सहन केलीस. हे तुझं श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्याला चिंता पडली. इतक्यात तिथे नारद मुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचे कारण विचारले. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी. तो तिच्या योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवले आहे, म्हणून मी इथे आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यानं ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तिथून निघून विष्णूंकडे आले. त्यांना ही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या बापानं ती गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागावलीस. असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं. तेव्हा तू सांगितलं, महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही, असा माझा निश्चय आहे. असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे. ह्याला काय उपाय करावा? मग तुझ्या सखीने तुला एका घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपवास केला. तिथे माझं लिंग पार्वतीसह स्थापिलं. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्याईनं इथलं माझं आसन हललं. नंतर मी तिथे आलो, तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो. पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस. मैत्रिणींसह त्याचं पारणं केलंस. इतक्यात तुझे वडील तिथे आले. त्यांनी तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू झालेली सर्व हकीकत त्यांना सांगितलीस. पुढे त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेले. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. त्याला हरतालिका व्रत असं म्हणतात. याचा विधी असा आहे, ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरणं बांधावं, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं. पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं. षोडशोपचारे त्याची पूजा करावी. मनोभावे त्यांची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. 7 जन्माचं पातक नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्मबंध्या व विधवा होतात. दारिद्र्य येतं व पुत्रशोक होतो. कहाणी केल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावं. दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरे देवा ब्राह्मणाच्या द्वारी गायीच्या गोठी पिंपळाच्या पाळी सुफळ संपूर्ण. हरतालिकेच्या दिवशी काही विशेष उपाय सांगितले जातात. धार्मिक मान्यतेनुसार हरतालिका व्रत शुभ प्रसंगी संध्याकाळी मंदिरात आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुपाचा दिवा लावावा. यासोबतच ओम नमः शिवाय आणि ओम पार्वती पते नमःचा जप करावा. हा उपाय केल्याने वैवाहिक जीवनात प्रेम टिकून राहते. हरतालिका व्रताच्या दिवशी 16 शृंगार करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी उपवास करणाऱ्या महिलांनी 16 शृंगार करावेत. यासोबतच त्यांनी माता पार्वतीच्या पूजेमध्ये 16 शृंगाराच्या वस्तू अर्पण कराव्यात. असे केल्याने देवी पार्वती प्रसन्न होते आणि वैवाहिक जीवनात सुख आणि शांतीचा आशीर्वाद देते. असे मानले जाते की ज्या महिलांना त्यांच्या वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल त्यांनी हरतालिकेच्या दिवशी उपवास करावा आणि गौरी देवीची पूजा करावी. यासोबतच लाल ओढणी घेऊन त्यात एक नाणे, फूल आणि सुपारी ठेवून गौरी देवीला अर्पण करावी. हा उपाय केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात. जर कोणाच्या लग्नात अडथळे येत असतील तर यासाठी हरतालिकेच्या दिवशी योग्य विधी करून भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी. तसेच या दिवशी पूजा केल्यानंतर विवाहित महिलांना लाल साडी आणि पायातली जोडवी दान करावी.
हरतालिकेच्या दिवशी शिव पार्वतीची पूजा करण्यासोबतच देवी लक्ष्मीचीही पूजा केली जाते. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हरतालिकेला संध्याकाळी देवी लक्ष्मीसमोर 11 चांगल्या तुपाचे दिवे लावावेत. त्यानंतर लक्ष्मी चालीसा पठण करावे आणि हे सर्व दिवे मुख्य दरवाजाभोवती लावावे. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कापूर लावावा आणि त्याचा प्रकाश संपूर्ण घरात पसरवावा. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिचा आशीर्वाद आपल्यावर राहतो. कापुराचा वास घरात सकारात्मकता आणतो, म्हणून संध्याकाळी घरात कापूर अवश्य लावावा. जर अविवाहित मुली हरतालिका व्रतात इच्छित वर मिळवण्यासाठी उपवास करत असतील तर सकाळी लवकर उठून स्नान करून त्यानंतर भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या मंदिरात जावे. मंदिरात भोलेनाथांसह देवी पार्वतीला लाल गुलाबाचे फूल अर्पण करावे. नंतर नंदी आणि भगवान शिव यांना मध अर्पण करावा आणि देवी पार्वतीला आपली इच्छा सांगून प्रार्थना करावी. असे मानले जाते की असे केल्याने देवी पार्वतीचा आशीर्वाद मिळतो आणि इच्छित इच्छा देखील पूर्ण होऊ शकते.